तर मित्रांनो, आता आम्ही फुकेटचा दौरा आटोपून फुकेट सुवर्णभूमी एअरपोर्टवरून निघालो आहे क्राबीसाठी. तर क्राबीसाठी आमची फ्लाईट 6:45ची आहे आणि आम्ही वेळेवरच पोहोचलो आहे. तर पाहूया, क्राबीमध्ये 2 दिवस आणि फुकेटमध्ये 2 दिवस, असं एकूण 4 दिवस. त्याच्यानंतर 27 तारखेला आम्ही घरचा प्रवास. पाहूया फुकेट क्राबी. थायलंडमधील सर्वात लोकप्रिय अशी 2 शहरं आहेत. या शहरांना एक्सप्लोअर करण्यासाठी अष्टविनायक ग्रुप निघाला आहे. जय श्रीराम. तर मित्रांनो, आम्ही काल संध्याकाळी 8 वाजता क्राबी एअरपोर्टवर उतरून क्राबी IPS हॉटेल येथे वस्तीला होतो. त्यानंतर आता आम्ही येथे नॅशनल एंट्री करून आता आम्ही निघालो आहे 4 आयलंडसाठी. क्राबी येथे स्पेशल 4 आयलंड आहेत, त्याच्यासाठी अष्टविनायक ग्रुप निघालेला आहे. तर पाहूया, तुम्ही पाहू शकता बोटीचा प्रवास सुरू होतो. तर आजच्या एकूण 4 आयलंडपैकी आम्ही आता पोहोचलो ओनांग क्राबी आयलंडवर. तर प्रत्येक आयलंड मागे 50 बात, असे एकूण 200 बात आमच्याकडनं आज घेतलेले आहेत. तर 200 बातसाठी इथली नॅशनल फॉरेस्ट फी असते. प्रत्येक आयलंडवरती तुम्हाला इथे हॉटेल्स मिळतील. तर मित्रांनो, आता पोहोचलेलो आपण चिकन आयलंड येते. तर चिकन आयलंड ह्या आयलंडला चिकन आयलंड नाव पडायला कारण असं की या आयलंडचा आकार आहे हा चिकन सारखा दिसतो, म्हणून या आयलंडला चिकन आयलंड म्हणतात. या आयलंड ॲक्च्युली 2 आयलंडला हा आयलंड कनेक्ट होतो. बाजूला एक आयलंड आहे.
मित्रांनो आता पोहोचलो आम्ही शेवटच्या आणि चौथ्या आयलंडवर, ज्याचं नाव आहे फोर्ड आयलंड. या आयलंडवरतीच आम्हाला जेवणाची व्यवस्था आहे. मी पूर्ण ग्रुप जेवणासाठी गेलेला आहे. यानंतर एक स्नॉर्कलिंगचं एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर आम्ही 3 वाजता पुन्हा क्राबीला जाण्यासाठी प्रस्थान करू. धन्यवाद.